मॅम, माझी आई बोलते की बाळाला उचकी लागली आहे तर वाढती लागली आहे, बाळाला दूध कमी पडतंय तर दूध पाज. बघ, मी तुला सांगितलं की उचकी ही कप्स काय येते, डायफ्रामचं स्पाझम. बऱ्याच वेळा स्टमक ओव्हर डिस्टेंडेड असल्यामुळे येतं. तर ह्या केसमध्ये काय करायचं, बाळाचं पिऊन झालं की त्याला अपराईट पकडायचं, उभं पकडायचं, ढेकर काढायचा. म्हणजे हवा पोटातली निघून गेली, त्याने बर्फ केलं, ढेकर काढला की डायफ्रामचं इरिटेशन कमी होईल. एक गोष्ट. आणि मोठी माणसं काय करतात, उचकी लागली की पाणी पितात. त्याच्याने काय होतं, पाण्यामुळे उचकी जात नाही, पण आपण जे प्रेशरने पाणी पितो तर डायफ्रामचं स्पाझम मे बी कमी व्हायला मदत होते. म्हणून जर अपराईट पकडून, ढेकर काढून बराच वेळ तू उभं धरलं, बाळाची उचकी नाही गेली तर तू दूध पाजू शकते. पण उचकीत घाबरायचं कारण नसतं. 3 ते 5 मिनिटांनी ती आपोआप सेटल होते. ठीक आहे. त्यामुळे नॉट नेसेसरीली की उचकी लागली म्हणून पाजायचंच. पहिले त्याला उभं पकडायचं, ढेकर काढायचा. तरी नाही थांबली तर फीड करू शकते, पण बऱ्याच वेळा आपोआप राहून जाते ती. उचकी म्हणजे वाढती लागली आणि बाळाचं पोट भरत नाहीये, हे थोडं मिसकन्सेप्शन आहे आजी लोकांचं. ओके.